हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि विकेंडच्या वारमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा विकेंडचा वार आपला नेहमी रुटीनप्रमाणे बोंबाडवर असणार आहे. आ वा वा वा, खूप थकलं आहे. आ वा वा वा, लवकर झोपणार. आ वा वा वा, मुली थकल्या. आ वा वा वा, मुलींना झोपणार. आ वा वा वा, आ वा वा वा. मण्या बापूंना जिवंत जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लास्ट टाइम जयंती बोलले म्हणून बाबा लोक ऑफेंड झाले होते, म्हणून जिवंत जयंती आहे मण्या बापूंची. मण्या बापू इतके मोठे बापूजी आहेत, इतके मोठे परमपूज्य आहेत की नागमणी नसलेले नाग आहेत की त्यांचा म्हणजे वाढदिवस वगैरे नसतो. मोठ्या लोकांची जयंती असते बाबा. मग ह्याची तर जयंतीच आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला आता आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. मला सकाळी उठण्याची सवय आहे आणि मला कितीही झालं तरी मला झोप लागत नाही. आणि मग सकाळी मला 6 वाजता डोळे उघडतातच आणि मला जास्त वेळ लोळत पडता येत नाही. म्हणजे मी उठतेच आणि एका जागी मी अर्ध्या तासापेक्षा जास्त बसू शकत नाही. तुमच्या बाबतीत पण असं होतच असेल. हे अरे, आमच्या बाबतीत असं काही नाही होत. आम्ही मस्त झोपतो, सुट्टीच्या दिवशी आराम करतो, एकदम मस्त लिजरली सुट्टी घालवतो. असं अजिबात आमच्यावर काही प्रेशर नसतं की कामवालीसारखं काय बाबा असं कामाला झुंपलेलं नाही आम्हाला कोणी की उठा आणि सगळं तयारी करा आणि आज उशीरच होणार आहे आणि आज हेच होणार आहे आणि असंच होणार आहे. आणि खूप धावपळ होते आणि खूप 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 थकले, खूप 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 असं झालं. हे सगळं दिवसभर असा असा मरगळलेला आणि असा पडलेला चेहरा घेऊन फिरण्यापेक्षा आम्ही मस्त झोप काढतो, एकदम मस्त फ्रेश होऊन उठतो आणि अजिबात डोक्याला स्ट्रेस नाही आणि कसलं काय नाही. कारण आम्ही खोटं बिटं काय बोलत नाही, त्याच्यामुळे आम्हाला एकदम छान झोप लागते. आता जे लोक म्हणतात ना की बाबा हिला कशी झोप लागत असेल, कशी झोप लागत असेल, ही इतकं खोटं बोलते, तर त्याचं उत्तर हे आहे की नाही लागत हिला झोप. हिला असं वाटतं ही सवयीने उठते, पण सवयीने नाही. ही इतकं खोटं, इतकं ब्लंडर की आता काय कुठे पकडली जाईल आणि आज काय होईल, आज काय लपवायचं आहे, कालचं खोटं पकडलं गेलेलं त्याला कसं कव्हरअप करायचं आहे, हे सगळ्या विचारामध्ये हिचं चाललेलं असतं. आज कोणाशी भांडायचं आहे, ते भांडण केलेलं कसं निस्तरायचं आहे. तर त्यामुळे तिला झोप लागत नाही. आणि झोपेचा आणि अर्धा तास कुठेही बसू न शकण्याचा या 2 गोष्टींचा काहीही संबंध नाही बोंबाड. अरे झोपणारा माणूस झोपतोच ना, झोप लागली की झोपतोच. काय झोपेत पण अर्ध्या अर्ध्या तासाने उठतेस का? आणि इथे तिथे भूतासारखी फिरत राहते की काय कांड आठवलं की उठते, मग ते काहीतरी कव्हरअप करते. म्हणजे हे असं असतात ना, असे काहीतरी विचित्रच असे काय गुन्हेगार, असे सराईत गुन्हेगार की जे सतत असं काही ना काहीतरी गुन्हा करायचा आणि मग ते लपवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना रात्रभर तेच डोक्यात चाललेलं असतं. तसं काहीतरी हिचं आहे वाटतं. आणि दिवसभर रात्र हिला झोप लागत नाही, दिवसा सकाळी लवकर उठून बसते आणि नंतर मग दिवसभर अशी मरगळल्यासारखे आ वा 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 आ वा 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 आ वा 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 आ वा वा वा, अजीर्ण पण होतं ना. मग त्यापेक्षा चांगली झोप घेत जा बोंबाड. काही तू उठलीस ना तरी पण तू असं लगेच अशी दगदग आणि खोटं नाटं लपवण्याचं लगेच ती घाईघाई करू नको. मुळात खोटं बोलूच नको. तू खोटं बोलायचं कमी केलं ना, पुढचे सगळे तुझे जे परिणाम दुष्परिणाम आहेत ना, त्या सगळ्यातनं तुझी मुक्तता होईल. समजलं का? मी आज मोमोज बनवणार आहे आणि खूप आधी बनवले होते, पण आता बरेच दिवसांनी मी बनवते. बरेच दिवस झाले मी नाहीच बनवले. मुलींना केव्हापासून खायचं होतं, ते म्हणत होत्या मला बनव बनव बनव. तर म्हटलं आज बनवते त्यांच्यासाठी. बरेच दिवस म्हणजे 3-4 वर्ष असतात का बोंबडे? म्हणजे खरं काय बाई काय बोलते की 3-4 वर्षापूर्वी बनवले होते. आधी बोलली बरेच दिवस नाही बनवले, बरेच दिवसापासून त्या मला सांगतायत. मला वाटलं बरेच दिवस म्हणजे असेल 1 महिना 2 महिना 6 महिने फार फार तर. पण ही बाई तर 3-4 वर्षापूर्वी बनवलेले. त्याला बरेच दिवस नाही म्हणत, त्याला म्हणतात की काय म्हणजे नाहीच बनवले तू, तरसवलंस त्या पोरींना. ह्याच्या बदल्यामध्ये त्या मण्यारने मागितलं असतं, त्याने काय ते कट्टी बट्टी मागवली. लगेचच म्हणाला की मण्याला इच्छा झाली, मण्यार म्हणाले की तू बरेच दिवस कट्टी बट्टी नाही बनवली, तर कट्टी बट्टी आणि कांद्याची चटणी आणि भरीत आणि हे सगळं बनव. तर लगेचच मी म्हटलं की आजच बनवते मण्यार. त्याचं बरं ग लगेचच. म्हणजे आत्ता मण्यारला इच्छा झाली, इच्छाधारी नागाला की लगेचच आपली तयार असते ही नोकराणी. पण मुलींना काय खायची इच्छा असेल तर 3-4 वर्षांनी, बापरे, म्हणजे त्या वेल्लाला वगैरे तर पहिल्यांदाच खाते असं वाटत असेल. तिला तर आठवत पण नसेल 3-4 वर्षापूर्वी कसं होतं आणि काय माझ्या आईने बनवलं होतं. तेव्हा तर तिला हा प्रकार असतो, हे अशी कुठली डिश असते हेही माहिती नसेल.
काय रे बाबा, काय बाई आहे, काय बोलायला पण लाज नाही वाटत. आणि म्हणते त्या खूप एक्सायटेड आहेत, त्या खूप एक्सायटेड आहेत. आणि माझ्या पोरी, माझ्या मुली, माझ्या प्रिन्सेस, असल्या प्रिन्सेस. अरे अरे, कुठल्या म्हणजे गरीब नगरातल्या प्रिन्सेस दिसत आहेत. आणि त्या मुलीचं काहीतरी बघ ग जरा, तिचं स्पीच आणि जरा काहीतरी करता येतं का, काय थेरपी वगैरे कशी, म्हणजे कसे आईवडील आहेत तुम्ही. म्हणजे खरंच ती मुलगी हुशार आहे. एकतर ती काहीतरी सांगत असते, त्याला तुम्ही कट करून टाकता, काहीतरी तिच्याशी इंटेलेक्च्युअल कन्व्हर्सेशन करण्याची तुमची तर खरं म्हणजे पात्रताच नाही आहे. तुम्हाला कळतच नाही आहे, नुसतं प्रिन्सेस प्रिन्सेस म्हटलं म्हणून होत नाही. त्यांची हुशारी, ते ज्यांच्यामध्ये ते काहीतरी आपलं चांगलं सांगतायत ते तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे आणि ते त्यांचं चॅनलाइज करता आलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम जर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्यांचं रेक्टिफाय करण्याची गरज आहे, ते वेळीच ते रेक्टिफायही करता आलं पाहिजे. जसं की तिला स्पीचचा प्रॉब्लेम आहे, ते तू शेप देत होती तेव्हा ती काय बोलत होती ते तुला स्वतःलाही कळलेलं नाही आहे. तू फक्त हां म्हणून म्हणून सोडून उडवून टाकते. जेव्हाही ते मोमोजला शेप देत होती तेव्हा ही सांगत होती की असं असं फोल्ड करत जायचं, तेव्हा ती फेरी काहीतरी बोलते, म्हणजे MM मॅपी MM तर ही बोलते म्हणजे काय MM सिरियसली म्हणजे ना, खरंच पैशासाठी, अरे त्यांना जे पैसे मिळतात ना, त्या पैशाने जरा तिची थेरपी वगैरे काय करता येते का, जरा ॲटलिस्ट चेक तरी करून आण बाई. आणि बाकी ती हुशारच आहे, ती काय काय इतकं चांगलं बोलत असते, काही सांगत असते, काही इन्फॉर्मेशन देत असते, काय ती आज काय नवीन शिकली आहे, तिने स्कूलमध्ये काय बघितलं आहे त्याच्याबद्दल माहिती देण्याचा ह्यांना प्रयत्न करत असते. पण ह्यांना ते एवढं मॅचच करता येत नाही ना. जसं की आजच्याच ह्याच्यामध्ये ती सांगते की मी एक AI इंटरव्ह्यू बघितला आणि AI इंटरव्ह्यू आजकाल आला आहे, तुम्हाला माहिती आहे का, तर हा म्हणतो हां चल. म्हणजे किती म्हणजे ते मुलांना उडवून टाकायचं आपल्याला. म्हणजे खरंच त्या मुली इतक्या कमनशिबी आहेत की इतकं एक्सपोजर काही असताना स्कूलमध्ये वगैरे त्यांना मिळत असताना जर ते काही आपल्या पॅरेंट्सबरोबर शेअर करतात, तर एखाद्या पॅरेंट्सने किती विलिंगली आणि किती मस्त छान कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं. बट हे लोक त्यांना उडवूनच टाकतात. क्वालिटी टाईम ह्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करायचा आहे. ते टाईम स्पेंड करायच्यासाठी फक्त त्यांना घेऊन जाते कुठेतरी, काहीतरी एक 5-6 युरोचं काहीतरी खायला घालते आणि राऊंड मारून आणते बस, दाखवायला आणि कॉन्टेंटसाठी. पण खरा टाईम तर स्पेंड करायचा असेल तर त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याबरोबर एक छान असं काहीतरी कॉन्व्हर्सेशन करा. बट देन अगेन शेवटी ते तिथेच येऊन थांबतं ना, कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीवरती आपण बोलण्यासाठी, तो विषय हाताळण्यासाठी दोन इंटेलेक्च्युअल माणसं, सेम इंटेलेक्टची माणसं एकत्र यावी लागतात. किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट असली पाहिजे की ज्यावर ते लोक ते विषय हाताळू शकतात किंवा त्याच्यावर काहीतरी बोलू शकतात. पण ह्यांची कुवतच नाही आहे ना. हिचं फक्त ढुंगण दाखवण्याची कुवत आहे आणि त्याच्यावर ढुंगणावर कॅमेरा मारायची कुवत आहे बस. त्या व्यतिरिक्त हे लोक काहीच करू शकत नाहीत. आणि ठगवाठगवीचे आणि भांडाभांडीचे आणि खोटं बोलायचे पराक्रम. आता ते काय बोलणार ना मुलींबरोबर, तर त्या मुलींना आयदर तुम्ही तुमच्या विषयात सामील करून घ्या, म्हणजे काहीतरी असं काहीतरी तेच एक होऊ शकतं आता. कारण तिच्या पातळीला तर तुम्ही पोचू शकत नाही, तिला तुमच्या पातळीवर आणून ठेवा, तिला शिकवा कशी ठगवायची आणि कसं खोटं बोलायचं, कसं भांडायचं लोकांशी, ते शिकवा. खरंच किती ना वाईट 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 कमनशिबी आहेत मुली त्या, ज्यांना असे पॅरेंट्स भेटले. असे बरेचसे इन्स्टन्सेस आहेत, ते मी ह्या व्हिडिओमध्ये अजून पुढे शेअर करेनच तुमच्याबरोबर. ती वेला हिला म्हणते की तुला कसं काय येतं हे सगळं, तर ही म्हणते येतं मला सगळं येतं. अगं वेल्लू, येतं तिला, तुझ्या मम्मीला. तिची वडापावची गाडी होती ना, तिथे कागद बांधायला जायची, कागदात बांधून द्यायला. त्याच्यामुळे तिला पॅकिंग आणि ते असं सगळं कसं बंद करायचं त्याचं सगळी तिला नॉलेज आहे. फक्त तिला मेहनत नाही करायची आहे, नाही तर त्याच्यामध्ये तिने चांगलं केलं असतं काहीतरी ना, असं टिफिन किंवा असे काहीतरी ऑथेंटिक डिशेस किंवा असे पण काही असे मोमोज कॉर्नर वगैरे असं उघडता आलं असतं तिला. पण मेहनत नाही करायची आहे, ठगवून पैसा कमवायचा आहे, ते अंगवळणी पडलं आहे. नाहीतर तुझ्या मम्माला येतच, पारंपरिक आहे, फॅमिली बिझनेस आहे तिचा. काय वेल्लू तू, मम्मा काय तिथे पैदा नाही झाली आहे, मम्मा भगतपुरीची भगोडी आहे. आणि झुरके मारते, बघितलं ना, मॉलमध्ये गेल्या पहिले ढेकर. मी म्हटलं आज फेरीवेला बरोबर टाईम थोडा स्पेंड करते, आज माझ्याकडे वेळ आहे तर थोडा टाईम स्पेंड करते का आज त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करते. टाईम स्पेंड करते का
का आज त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करते. ॲपलच्या ट्रीला ॲपल येतात, ट्रीच्या ॲपलला सफरचंद येतात. इथे विंटरमध्ये थंडी असते, थंडीमध्ये इथे विंटर असतो. काय तर म्हणे की मी पेन किलर घेत नाही, माझा हात दुखतोय, पण मी कधीच घेत नाही, पण मला असं खूप जास्त दुखत होता तर मी पेन किलर घेतली. आणि तुम्ही काल बघितलंच असेल माझा चेहरा कसा, म्हणजे माझा थोडा डल होता आणि त्यामुळे मला ते हात दुखत होता आणि त्याच्यामुळे मी पेन किलर. अरे पेन किलर काय असं म्हणजे दुखलं वगैरे तर घेऊ शकतो, त्याचसाठी ते बनवलेले असतात. स्वतःला काय येतं काय डॉक्टर समजते की जास्त शहाणी समजते की मी नाही घेत आणि मी अंगावर काढ मग तुझी काढणार एक दिवशी. मग काय तर म्हणे उगाचच नाटकी काहीतरी करायला जाते फालतूगिरी. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या चेहऱ्याचा, तर तो असा पण अदरवाईज डलच असतो, त्याच्यामध्ये कुठे उत्साह असतो, नेहमीच अशी असते असंच असतो. त्याच्यामुळे ते काय कळतच नाही की बाबा तुला दुखतंय म्हणून तुझा चेहरा डल आहे की तो मुळातच डल आहे. त्याच्यामुळे जाऊ दे यार बोंबाळा, काय पण कम्पेअर त्याचं होतं. काहीतरी कळतं की बाबा जो असा एकदम असा नेहमी उत्साही असतो आणि अचानक तो माणूस डल झाला तर आपल्याला वाटतं की काय झालं आज बाबा. आता लोकांना मी दिसत नाही, पण माझ्या आवाजावरून लोक म्हणतात, म्हणजे लगेच गेस करतात की कसं आज काय मूड आहे. तर त्यांना कळतं लगेच आज चिडली आहे का, आज काय वाईट वाटलं आहे का, कुठल्या ह्याच्यामध्ये वाईट वाटलं आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये जीजीच्या डोळ्यात पाणी आलं आहे किंवा काही असं, म्हणजे अशा कॉमेंट्सवरून कळतंच ना. तर ते आवाजावरनं जर कळू शकतो, तुझ्या चेहऱ्यावरनं पण कळत नाही ग, काय फायदा तुझ्या त्या व्हिडिओ काढण्याचा. बंद कर बकवास खोट्टी बाई. ते हिचं जे घड्याळ आहे ना, ते घड्याळ मी ते वॉल क्लॉक ते मी त्या दिवशी बरदुबईला रस्त्यावर बघितलं होतं. आणि हिच्या त्या भकास इंटिरियरचे तो क्या कहने. त्या दिवशी तर लिटरली मी एक असंच आपलं एक मराठी रील स्टार आहे, तर त्याचं घर असं चाळीतच आहे. त्याने चाळीच्या त्या घरामध्ये, म्हणजे चाळ म्हणजे एकदम बेसिकवाली चाळ, पोटमाळा वगैरे असलेली त्या घरामध्ये त्याने ते फ्रेंच वॉल आणि ते सगळं करून घेतलं आहे. इट इज सो कॉमन. बोंबडे, काय तुझं काय युनिक कुठलं माहिती नाही. खरंच तू म्हणजे श्रीमंत देशातली गरीब आहेस असं वाटायला लागलं आहे आता मला. काय तर म्हणे मी स्वतःसाठी वेळ काढते, मी नेहमी तुम्हाला सांगते की स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःच्या काय मेकअप आणि स्किन केअर आणि फूड केअर आणि हँड क्रीम आणि हे सगळं कुठलं फलांना डिमकांनासाठी मी इतकी बिझी असते, पण मी वेळ काढते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. काय बिझी असते तू, काय करते. म्हणजे मला खरंच या ना DBSला हा क्वेश्चन विचारायचाच आहे. आणि यांच्या त्या थुकरट सडक्या कंपोस्ट न होऊ शकणाऱ्या अंड्यांना पण, की तुम्ही जे म्हणता की तू इतकं करते ताई, तू इतकं काय ताई, कुठे उन्हातानाची मेहनत करते की कुठला जॉब करते की कुठे बाबा बाहेर जाते की शेतात काम करते की काय, म्हणजे मेहनत काय करते जे तुम्ही नाही करत असं वेगळं तुमची ताई काय करते. ओ या द मेन डिफरन्स इज की ताई तुमच्यासाठी थर्ड क्लास व्हिडिओज बनवते आणि तुम्ही ते बघता, म्हणजे तुमची ती पात्रता नाही आहे. तुम्हाला तुमच्यासारखे अंडे नाही भेटलेत, पण ताईला तुमच्यासारखे सडियल अंडे भेटलेत. कारण तुम्ही इतके सडके आहात की तुमच्यापेक्षा सडकं अजून कोण असूच शकत नाही. म्हणून तुम्ही जर काहीतरी असं करण्याचा प्रयत्न केलात, मे बी तुम्ही ताईपेक्षा जास्तही काही करत असाल, एक्स्ट्रा काम करत असाल, एक्स्ट्रा मेहनती असाल, पण तुम्हाला कोणी भाव देणार नाही आहे. कारण का आता सडके अजून उरलेलेच नाही आहेत तुमचा सडियलपणा सहन करण्यासाठी. आणि तुमचा जो आहे नाही तो सडियलपणा तुम्ही ताईला वाहून टाकलेला आहे. त्याच्यामुळे येस डेफिनेटली तुमची ताई ते मात्र एक काम एकदम नेटाने करते आणि वेळात वेळ काढते आणि तुम्हाला ठगवते. एक डायलॉग पण हिला नीट बोलता येत नाही आणि स्क्रिप्ट विसरेल म्हणून ही मध्ये काही कोणाला काही बोलू पण देत नाही. म्हणजे त्या दिवशी काहीतरी ते रोजमेरी त्याला कोण रडी त्या मेरीचं दाखवत होती आणि सांगत होती की आता मी याचं तेल बनवणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते, मी तुम्हाला ह्याच्या आधी दाखवलं आहे आता आपल्या गार्डनमध्ये. त्याच्यामध्ये ती मुलगी धावत आली आणि ती काहीतरी सांगते की मम्मा मी स्ट्रॉबेरी बघितले. तर त्याचं म्हणजे एक चांगलं ती रिस्पॉन्ड करू शकत होती त्या मुलीला. ती बोलू शकत होती की हो का, आणि हो तुम्हाला सांगायचंच राहिलं की हो बघा आता ही म्हणते की स्ट्रॉबेरी पण आले आहे. पण तसं न करता ही म्हणजे हां बरोबर, हां जा चल कपडे बदल चल. ती म्हणते हो जाते. म्हणजे तिचं अक्षरशः म्हणजे ही घोर निराशा, असं आपण ज्याला म्हणतो ना GPL का काय आता PPL, ते असं म्हणजे तिच्या तर दिल्यासारखी. म्हणजे तिला चल मी विसरेन यार, काय मध्ये मध्ये बोलू नको. आता मी रोजमेरीचं सांगते ना, मग आता तू मध्येच काय तर स्ट्रॉबेरी माझा डायलॉग आता मी विसरली ना खूप प्रॉब्लेम होईल. एक तर माझा शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे, त्याच्यात मी एवढं खोटं बोलून ठेवलं आहे.
आता काय बोलावं ना त्या मुलींना, पण आता काय समजावणार. जसं जसं त्या मोठ्या होतील त्यांना आपोआपच समजेल ही किती पोचलेली बिलिंदर भेटली आहे त्यांना. आ वा 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 वा, आणि इतके वर्ष कसं ठगवलं आहे त्यांना आणि त्यांचे कसे पैसे खाते. आणि लिटरली म्हणजे देव करो आणि त्यांना सद्बुद्धी मिळो आणि ते हिचा वचपा काढू दे. ही जे सगळ्यांना ठगवून आणि सगळ्यांना भांडून आणि सगळ्यांशी जे काही करून हिने जे गोळा केलं आहे ना, त्या मुली हिच्या दुप्पट निघू देत आणि हिने कमवलेलं त्या पूर्ण त्याची लूट मचवू देत आणि लुटून जाऊ देते. तसंच होणार आहे. हप्पापाचा माल शेवटी गप्पापाच होतो. आणि ट्रेनिंग असं आहे म्हटल्यावरती, ते बघत आल्यावरती त्या तर एकदम गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठच ठरणार आहे. तुला नक्कीच तुझी गुरुदक्षिणा लवकरच मिळेल बोंबडे. आ वा 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 वा. त्यात तू कशी ठगलीस ना मुलींकडनं त्याचा पण एक व्हिडिओ बनव. आणि अशी वेळ येऊ द्यायची नसेल ना तर तू जरा कंट्रोल कर, जरा स्वतःमध्ये सुधारणा कर ना, की दुसऱ्यांना म्हणजे गप्प करण्याचा प्रयत्न जो करतेस ना, पण मी खोटंच बोलत राहणार, मी झमेले करतच राहणार, मी अशी वागतच राहणार. स्वतःमध्ये सुधारणा राहिली बाजूला. जे खरं बोलतायत, तुझी रियालिटी दाखवतायत, त्यांचं जे तोंड दाबण्याचा प्रयत्न करतेस ना, आय थिंक इट्स हाय टाईम की यू शुड लुक विदिन युअर सेल्फ. आणि आपण कसं सुधारलं पाहिजे ना ते आपण फक्त कंट्रोल करू शकतो. तू स्वतःला कंट्रोल करू शकते. तू तेरा देख, दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये नको, दुसऱ्यांना नको कंट्रोल करायला जाऊ. तू जे काही करतेस ते तुझ्या पैशाच्या जोरावर आणि ते फॅमिलीमध्ये करू शकते. फॅमिलीच्या बाहेर आहे ना तुला कोण विचारत पण नाही. समजलं ना, आमच्या लेखी कोणच नाही ते ना, तू आत थू. आणि करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी या DBSची गत आहे. नुसतं काय पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली आणि पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी काहीतरी TV वर मोठे मोठे मंत्र लावून ठेवतात. त्यांना असं वाटतं की अरे आपण असं किती देवाचं आणि किती काय करतो. असं ना, जे लोक जास्त पापी असतात ना त्यांना असं आपलं पुण्य काहीतरी करून असं कव्हरअप करून असं ते दर्शवावं लागतं. ज्यांचं काही पापाचं काही हेच नसतं, जे आपलं काम नेटाने आणि व्यवस्थित आणि कोणालाही न ठगवता आपल्या कामाशी जे प्रामाणिक असतात ना, त्यांना असं काहीतरी ओम बम बम बुधाय नमा, ओम बम बम बुधाय नमा, ओम बम बम बाबाय नमा असलं काही लावावं लागत नाही. तुला कुठला म्हणजे काही कोणी वाचवू शकत नाही. कुठलाच देव वाचवू शकत नाही. खोट्याची साथ कुठलाच देव देत नाही. तू बुधाचा लाव, गुरुचा लाव, शनीचा लाव, 7.7 सदा आणि कदा तुझ्या मागे लागलेली आहे. काय काय करते ही बाई, बाप रे. कुठले कुठले उपाय, तपाय, कापूर काय आणि कसले काय, मीठ काय आणि ते बुधाचा मंत्र काय, शनीचा मंत्र काय, फलाना ढिमकाना. म्हणजे एकावर नाही. म्हणे मी गणपती आणि स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. मग तेवढे कमी पडले का की दुनियाभरचं सगळं उपाय तपाय करत असते ती अघोरी बाई. हिच्या मुलीला पण दुसऱ्यांच्या बड्डेला जाण्यात इंटरेस्ट आहे असं तिच्या ओव्हरऑल बोलण्यातनं वाटत होतं. जर तिला थोडी अजून म्हणजे अजून लहान आहे, अजून थोडं बोलता आलं असतं ना तर ती तर म्हणेलच की बाबा तसं पण तुम्ही माझा बड्डे कुठला मोठा असा सेलिब्रेट करताय रिकामी पाणीपुरी देऊन, नाही तर घरातच काहीतरी असं. मी थोडी पप्पा आहे, तू तर फक्त पप्पाच्याच इच्छा पूर्ण करायला आहेस. आमचं काय आहे त्याच्यामुळे तर काहीतरी थुकरटच असणार आहे. त्याच्यापेक्षा जाऊ दे आम्हाला दुसऱ्यांच्या बड्डेला, ॲटलिस्ट तिथे तरी आम्ही एन्जॉय करू. त्यांचे आईवडील त्यांच्यावर जेन्युइनली पैसे खर्च करतात, जेन्युइनली आनंदाने खुशीने त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतात, त्यांचा जन्म सेलिब्रेट करतात. ती मुलगी असेल तरी पण त्या मुलीचा स्वखुशीने स्वीकार करतायत. तुमच्यासारखं नाही आहे दुनियाला दाखवण्यासाठी. आता कोणतरी त्या वेल्लाच्या फ्रेंडचा बड्डे त्याच दिवशी आहे, कोइन्सिडेंटली तो विकेंडलाच आला आहे, तर त्यांना तो त्या दिवशी करायचा आणि विकेंड असल्यामुळे ते त्या दिवशी करणार आहेत. पण हिचा बड्डे विकेंडला येत नाही आहे, मध्येच कधीतरी येतोय. सो हिचं म्हणणं असं आहे की हिला पण तेव्हाच करायचं आहे तिचा बड्डे. अगं बाई तू नेक्स्ट विकेंडला पण करू शकते. आता तुला त्यांचं इन्व्हिटेशन आलं आहे म्हटल्यावर त्यांनी ऑलरेडी प्लॅन ठरवला आहे आणि तुझ्या मुलीचा त्या दिवशी बड्डे नाहीच आहे, तर तू बड्डे पार्टी अशी जर तुला द्यायचीच आहे इतरांना तर दुसऱ्यांचा बड्डे का खराब करते. तू त्या दिवशी ज्या दिवशी तुझ्या मुलीचा बड्डे आहे त्या दिवशी घरातल्या घरात सेलिब्रेट कर आणि एक्सटेंडेड बड्डे पार्टी दे नंतरच्या विकेंडला. दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये खोडा कशाला घालते. नाही आपण आहे ना तेव्हा, तुझा पण आहे ना आपल्याला तेव्हा करावं लागेल, आपल्याला पण बघावं लागेल. अरे त्या दिवशी तिचा नाही आहे ना, तिचा नंतर आहे ना. मग तिचा बड्डे ज्या दिवशी आहे त्या दिवशी सेलिब्रेट कर आणि एक्स्ट्रा पार्टी दे नंतर कधीतरी. ती कधीही दिली तरी चालते. दुसऱ्याच्या जे ऑलरेडी इन्व्हिटेशन आलं आहे, ज्यांचा ऑलरेडी प्लॅन झाला आहे त्याच्यामध्ये कशाला खोडा करते. इतकी म्हणजे ना आतल्या बुद्धीची एकदम, म्हणजे खरंच एकदम. हिच्याशी ना कोणी कसलेच संबंध जोडू नये बाबा. हिच्या मुलीं थ्रू पण नको बाबा, ही फॅमिलीच नको.
आणि बस झाला ते वरण गट्टी बट्टी तर बोलली असती, बस झालं. माहिती आहे, तुम्हाला माहितीच आहे, मी खूप खूप वेळा मी याची रेसिपी शेअर केली, मी बऱ्याच वेळा दाखवलं, तुला माहिती आहे ना. हां, आणि तू हेच म्हणते की तुम्हाला पण माहिती आहे, मग आम्हाला माहिती आहे, तुला माहिती आहे आणि तुला हे पण माहिती आहे की तू खूप खूप वेळा शेअर केलं आहे, तर बस कर ना. कशाला परत परत दाखवते. आणि त्या मण्यारला इच्छा होते की काय, म्हणजे कसला माणूस आहे यार. जा ना, नुसती काय सारखा सारखा उठता बसता इच्छा होत असते नुसतं. कसली खाण, म्हणजे कसलं काय माहिती ह्याच्या आईने काय खाल्लं होतं की काय करून, म्हणजे कसा हा झाला आहे. खरंच आज बड्डेच्या दिवशी खरंच मला ह्याचं असं वाटायला लागलं की सतत इच्छा. काय इच्छा आहे की काय आहे, मस्करी. आणि त्या मण्यारच्या बड्डेसाठी गेली आणि ते शॉपिंग आणि हे ते, बापरे, एवढं ते हा दिवाणीसारखं स्टाईल मारते आजकाल. काय तरी मला आवाज आला गाडीचा आणि आता ते येतीलच, आलेच वाटतं, इथूनच आले. आणि इथून आता मी त्यांना दाखवणार नाही, मी त्यांना सरप्राईज देणार आहे. किती ना खोटेपणा बोंबडे. तुला मी त्या दिवशी पण सांगितलं, कॉपी करायचं आहे ना, म्हणजे ती हा पण काय कमी नाही. हिने इथे पुदिना दाखवल्यावरती तिथे पुदिना घेऊन आली. ती पण लगेचच तिच्या आईकडनं आता वधवून घेते. तिची पण आई पण, म्हणजे सगळे हे एकसारखेच आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे ढापायचं, पण इतकी ढापाढापी करायची ना बोंबडे. तर तिची आई आली आहे आता, ह्या वर्षात सेकंड टाईम आली आहे. तर तू एक काम कर, तुझ्या आता मम्मीला पण बोलवून घे. तेच आता बोलो म्हणजे बोलो, आम्हाला काय माहिती नाही तोपर्यंत काही कॉपी विपी करायचं नाही. कॉपी करायचं तर सगळं करायचं, नाही तर काहीच नाही करायचा. आली मोठी मण्यार आले मण्यार. तो शेटन रोज येतो, रोज जातो ऑफिसला, त्याला पाठव. नुसता आपला आला मोठा मुच्छेलाल, मुछे होतो मण्यारलाल जैसी, पण मणी पडलेला नागोबा. आणि नुसतंच डायलॉग की गाडीचा आवाज आला, कारण तो दारातच उभा होता, हिने कधीच बघितलं होतं. आणि मुळात ती गाडी हिची काय, तुझं तर एवढं मोठं तू सांगत होती की माझ्याकडे इतकं हे आहे, काय म्हणतात, पार्किंग स्पेस आहे आणि गराजमध्ये पण 2-2 गाड्या उभ्या राहू शकतात. मग तुझी ती नीली पिल्ली कार बाहेर का उभी असते? बघावं तर तिथे बाहेरच रस्त्यावरच उभी असते. का नाही तिला आत ठेवत? ती पार्किंग स्पेस अडकवून ठेवायची आहे का, की कोणी तिथे दुसरी गाडी लावायला नको म्हणून तिथे स्वतःची गाडी लावून अडकवून ठेवतेस? किती ना कुचकेपणा, म्हणजे असा ठासून भरलाय ना, नेक्स्ट लेवलची कुचके आहेत दोघेच्या दोघे. कसं यांच्याबरोबर चांगलं होण्याची अपेक्षा पण कसे करू शकतात ते लोक. आणि कुठले आता बारीक स्वतःच्या मनाला काहीतरी दिलासा देते. एक तर ते जिम लावली आहे, आणि ते जिमचं कारण पण हेच आहे की हिला स्वतःलाही माहिती आहे की ही आता एकदम तगडा, एकदम रांगडा गडी पार्वता माने झालाय. पण कबूल नाही करायचं आहे की मी वडापाव मम्मी. याला प्रत्येक वेळेला पण बोंबडे तू दिसतेस हा मात्र एकदम वडापाव. त्या टी शर्टमध्ये तर एकदम वडापाव मम्मी दिसत होती. एकदम म्हणजे एकदम फिट्टम फाट, आता टचटचून फुटेल असं वाटत होतं. आणि मागे ना काहीतरी असे मण्यार त्या फोटोमध्ये, त्या ॲनिव्हर्सरीच्या फोटोमध्ये असं बघत होता ना वाकून, म्हणजे त्याला दिसत नव्हतं वाटतं काय, म्हणजे जे एक्सपेक्टेड आहे ते काहीतरी असं. म्हणून मग आता काहीतरी तोफगोळे भरते बाबा, एकदम असं सॉलिड, एकदम भरलेले, एकदम पार्वता माने. हा काय काय कसले कुठले गोळे आणते ग, कुठले गोळे भरले, चोऱ्यावरनं आणले का? तर ते काहीतरी घालून अशी आपली, मलाच सफोकेट होत होतं, असं गुदमरायला होत होतं. आणि बाई जाऊन फिरून बिरून आली आणि घरात अख्खा दिवस तेच कपडे घालते. इतकी अनहायजेनिक आहे ना, कुठे जाते त्याच कपड्यात असते अख्खा दिवसभर. त्याच्यातच जेवण करते, त्याच्यातच वाढते, त्याच्यातच जेवते, त्याच्यातच सगळं काही, सगळं त्याच्यातच. धूत पण असेल बसून. शी नाही, सॉरी, ही धूतच नाही ना, टिश्यू पेपर वापरत असेल. बोंबडा का झोंबडा. आणि काय ते गाडीचं कौतुक सांगते बोंबडा तू. नुसती आपली मरून तुझी म्हणजे हालत आहे ना खरंच. मी तुला त्या तुझ्याकडे येणाऱ्या त्या म्हणजे ती क्लीनर आलेली ना, तिच्याशी पण कम्पेअर नाही. ती पण ती व्हॅन घेऊन आलेली, तिथं व्हॅन चालवते आणि त्या व्हॅनमध्ये ना सगळं असं म्हणजे तिचं सामान वगैरे असतं आणि किती कन्व्हिनियंट पडतं ना. आणि पण तिच्या घरी ती तुझ्यासारखी नाही ग अशी, म्हणजे घरी असलं काहीतरी नुसतं बिनपगारी असं नाही आहे तिचं आयुष्य. ती त्याच्यातनं पैसा कमवते, त्याच्यातनं स्वतः मस्त राहते. तिच्या घरी पण ती एकदम तुझ्यापेक्षा खूप बेटर लाईफ लीड करत असेल. पण तुझं काय आहे ग खरंच, म्हणजे बाहेर पण काम आणि ते घरात पण काम, अख्खा दिवस आपली जुंपलेली असते इच्छा पूर्ण करण्यामध्ये. नाहीतर मग कसं ना, ते लॉटरीचं तिकीट फाडलं तर मण्यारनेच आणलं आहे ना तुला, तिकीट टू फ्लक्झमबर्ग, आणि आता नाव तिकीट टू ट्रान्स. मग तुला ट्रान्झिटमध्ये टाकून दिलं तर, म्हणून सतत तेच
करत असते. अख्खा वेळ त्याला रिजवायचं आणि त्याला कसं काय करायचं त्याचाच विचारात आणि त्याच ह्याच्यामध्ये लागलेली असते. मग ते जेवण असू दे, नाही तर आणि काय पैसा कमावण्याची ट्रिक असू दे, ॲटलिस्ट ती बाई जरा काहीतरी इंडिपेंडेंट तरी आहे, स्वबळावर तरी आहे ना. तुझं तर ते पण नाही गं. गाडीच्या काय हुशाऱ्या सांगते की गाडी येते आणि खूप तुला ते ॲडिशनल काम लागलंय. ते तुला तोत्या बनवलं त्या मण्यारने. ते सारखं सारखं त्याचं डोकं खायची ना, की चला इकडे चला तिकडे चला, म्हणून तुला शिकवून टाकलं एकदाचं. जा आता ते पण तूच कर, म्हणजे आता अजिबातच काय नको करायला. आणि म्हणून तुला इकडे तिकडे पाठवतो, स्वतः घरात बसतो म्हणून CCTV लावला ना तू. हां डॅम्बेस. पक्के आहेत पक्के आहेत दोघं. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे त्यांचे. आणि तू ते सगळं काय कुठे चालली आहे तर जरा बाहेर खायचं प्यायचं किती खायचं ते, आणि किती ना ते घरातलंच केलेलं आपलं सगळीकडे घेऊन जायचं, आणि किती ते आम्हाला सांगायचं सारखं सारखं आपलं की मी थकले आणि खूपच आजचा दिवस खूपच हे होता, बिझी होता आणि आता मी खूप थकले, आता मी चिवडा बनवते. आणि चिवडा बनवणं म्हणजे शास्त्र असतं ते बोंबडीच्या ह्याच्यामध्ये. कुठेही जायचं म्हणजे ते काहीतरी मुरमुऱ्याचं तरी बनवायचं, आणि नाहीतर मग कॉर्नफ्लेक्सचं तरी बनवायचं, नाही तर चिवडे बनवत बसायचे, नाहीतर काहीतरी ठेपले आणि काय पुऱ्या आणि तिखट मिठाचं ते सगळं. बापरे, आता यावेळेला काहीतरी इडली डोसा करून ठेवलं होतं. म्हणजे हे कसलं, हे काय लाईफ आहे इतकं बेकार. म्हणजे आम्ही कुठेतरी जातो रिलॅक्स, म्हणजे पूर्ण कम्प्लीट रिलॅक्सेशन. म्हणजे ठीक आहे ते बार्बेक्यूचं वगैरे ठीक आहे, ते एखाद दिवशी आपण असं मजा म्हणून करतो तर त्यासाठी ती थोडी प्रेप करून नेतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण हे खाण्यापिण्याचं वगैरे पण, म्हणजे कुठे जायचं म्हणजे तिथे पण हाच स्ट्रेस घेऊन, एवढे पण तुमच्याकडे नाही आहे, एवढी पण दानत नाही आहे, एवढं पण फंड्स नाही आहेत, एवढे खर्च तुम्ही करू शकत नाही, तेवढी पात्रता नाही तुमची, तर गप बसा घरात. तुमच्या एवढ्या मॅन्शनच्या सोकॉल्ड त्या मोठ्या बगीच्यामध्येच करा बार्बेक्यू. जे काम घरी करते तेच काम बाहेर जाऊन करते, काय उपयोग काय आहे? कसलं काय रिलॅक्स? तू रिलॅक्स कधी आयुष्यात उभ्या जन्मात होऊ शकत नाही. मण्यारने तुला बरोबर हेरून आणली आहे ते फुकटची कामवाली करायचं. बरोबर स्वतःचा खर्च वाचवला आहे त्याने. एक तीर में दोन निशाण लावलेत त्याने, आणि तिसरा पण बाय डिफॉल्ट म्हणजे मिळाला आहे त्याला. पहिलं तर एक फुकट कामवाली मिळाली, दुसरं फुकट काय माहिती आहे ना कम्फर्टवाली मिळाली, आणि तिसरं कमवून पण देते. और क्या चाहिए लाईफ में? ओ बल्ले बल्ले, शाबा शाबा. काय माहिती आहे बोंबडे, तुझं काही असं सांगते ना, किंवा काहीतरी असं मेहनतीचं, किंवा कसं म्हणजे बायकांनी स्त्रियांनी कुठल्याही अशा म्हणजे सक्सेस अचीवमेंट ह्या गोष्टीवरती जेव्हा तू भाष्य करते ना, तेव्हा मला ना कीव येते ग तुझी. आणि मला ना अजिबात म्हणजे हेच नाही, जी बाई स्वतःसाठी नाही काही करू शकली, जी स्वतःला जिने वाहून टाकलं, अक्षरशः दासीपेक्षा पण म्हणजे स्लेव्ह लाईफ जगते ती, ती बाई हे सगळं बोलते, हे शोभत नाही ग. म्हणून ते छान पण नाही वाटत. शे, खूप बेकार ग, खूपच बेकार. आज तर नुसतं शॅलेट 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 करून. अगं बाई शॅलेट नसतं ते, शॅले असतं. शाळेत जा तू, शाळेत 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 गेली असतीस ना, तर आज जरा चांगलं काहीतरी स्वकर्तृत्वावर, स्वबळावर स्वतःची आयडेंटिटी जपली असतीस. आणि मजनू भाईचं भाषण, म्हणजे मी किती केअरिंग आहे आणि मी किती विचार करते, माझ्या मुलींचा पण मी विचार करते, हे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण बोंबडे तू नेहमी तोंड घशी पडते, आणि हे परत परत सिद्ध होतं की तू मण्यारशिवाय, तुझ्या तिकीट टू शिवाय तू कोणाचाच विचार करत नाही. आज पण ते सुरू केलेलं की ही व्हेज खात नाही, आणि हिला सॉरी ही नॉनव्हेज खात नाही, व्हेज खात नाही बोलते, ही नॉनव्हेज खात नाही, आणि हिला व्हेज ऑप्शन खूप कमी असतात, तर त्यामुळे मग मी तिच्यासाठी डब्बा घेऊन येत असते किंवा काहीतरी. तर तिला भूक लागली तर तिला मी म्हणाली की आपण थोड्या वेळात थांबूया, मग तिथे तुला खायला देतो आम्ही. आणि कसं असतं की स्कूलमध्ये ना नॉनव्हेज मिळतं, तर त्याच्यामुळे ही तर खाते, वेल्ला खाते, पण फेरीला कधी कधी तिला आवडीचं असेल तर खाते, व्हेजमध्ये काही ऑप्शन असेल तर, नाही तर ती खात नाही. पण मम्मा ॲक्टर आहे ना, ॲक्टर फ्रायडे होते तर आज मला तर नसतो, डब्बा नसतो, मग टिफिनच नसतो, आज हाफ डे असतो ना. अरे हां, आज ते राहिलंच, हां आज हिला डब्बा नसतो. हे म्हणजे हिला माहिती पण नव्हतं, ही आपला तो घिसीपिटी रेकॉर्ड आपली मजनूबाईची वाजवते, ही व्हेजमध्ये हिला कमी ऑप्शन आणि हे ते. मग हिला रिअलाईज झालं, ते त्या मुलीने सांगितलं की आज फ्रायडे. बापरे, म्हणजे
ह्या बाईला काहीच हे नसतं, काही हिच्या डोक्यातच नसतं आणि उगाच आपलं काही आपल्याला पकवते आणि हिला स्वतःला नाही माहिती की कधी मुलींना डब्बा द्यायचा असतो कधी नसतो द्यायचा. म्हणजे ज्या दिवशी द्यायचा असेल त्या दिवशी पण ही बाई सोडून देत असेल, ही बाई भुकीच ठेवत असेल त्यांना. आल्यावर बघूया, ते आल्यावर काय ते खातीलच ना, तेव्हाचं तेव्हा बघूया, डब्याचं काय टेन्शन नाही. भूक लागली तर खाईल काहीतरी नुसती तिथे. कसं पण तिला काहीतरी असं पॉपकॉर्न वगैरे खाऊन पोट मारायची, नाही तर पाणी पिऊन पोट मारायची सवय आहे, ती पाणी पिईल. पाणी तर देतच असेल, पाणी पी आणि राहा, घरी आल्यावर खा. असली ही बाई, बाप रे. आणि तिथे पण ते रूम टूर देताना पण इतकी हुशारी. म्हणजे मी सांगितलं ना मंडळी, काय काय याच्यामध्ये त्या मुली एकदम हिला बरोबर सांगत असतात, पण ही आणि तो नवरा हिच्यावर कॅमेरा मारण्यात बिझी असतो आणि ही माहिती नाही पाला खाऊन कुठे काय झुरके मारत आपली बोलत असते. ती मुलगी सांगते अरे बाबा इथे डिशवॉशर आहे, तिला तिथे तेव्हा उडवून लावली की थांब जरा 1 मिनिट, आणि मग नंतर म्हणते तोच डिशवॉशर दाखवून की हा काय वॉशिंग मशीन आहे, हे वॉशिंग मशीन आहे इथे. मग मण्यार दी ग्रेट. अगेन बघा, मुलींवर अविश्वास. ती मुलगी आधीच बोलली आहे, त्या मुलीनेच मण्यारला दाखवलंय, पण मण्यार सांगणार की अरे बाबा तो वॉशिंग मशीन ती नाही आहे, तो डिशवॉशर आहे. तर ते म्हटल्यानंतर मग ही अरे हां मला तर वाटलं ते तर वॉशिंग मशीनसारखं दिसतं ना. नाही का अगं येडे, बाहेर ये त्याच्यातनं ना, जरा बाहेर ये. तू जितका त्याला काहीतरी समजते ना तेवढा तो काहीच नाही आहे. आता हिचं मला ते झोलझालच वाटतंय, कारण ही बोलली 3 nights 4 days आणि वेला बोलत होती 3 night आहे का, तर वेलाला गप केलं, बोलते हो नाही ग 3 days आहे, असं करून आतमध्ये ते कट करून गेली. आता हे काहीतरी झोलझपाटा मारले तिने. इथे काय करणार आहे, तिथे एवढा कम्फर्ट देत बसणार आहे का? कम्फर्टसाठी कशाला तिथे राहायचं, कम्फर्ट तर तू कुठे पण देत असते नुसतं. आज पण बघितलं ना मंडळी, मी बोलेगा तो बोलताय की बोलताय, पण ही स्वतःच सारखी सांगत असते त्या खूप थकल्यात आता, त्या खूप 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 थकल्यात. अरे थकल्या काय, तुम्ही थकवता त्यांना मुद्दामून, तुम्ही त्यांना मुद्दामून अशा ॲक्टिव्हिटी का की ते थकलेच पाहिजेत. आणि मग त्या थकल्या आणि मग त्या झोपल्या आणि मग हिला तर झोपच येत नाही. अरे नाही येत तर नाही येत आहे, काय जबरदस्ती आहे नुसतं. हिचं सगळं ना बाप रे, अख्खा वेळ डोक्यात तेच फिरत असतं. कधी थकतायत आणि झोपतायत आणि ही कधी झोपणार नुसती आम्हाला प्रश्न विचारत बसते अख्खा वेळ, ज्याच्या प्रश्नाचे आम्हाला काही प्रश्न समजत पण नाही आणि उत्तरं तर त्याहूनही नाही आहेत. असली बाई, बाप रे बाप. आणि ते काय म्हणजे डोकं बघा, इतका तो अक्कलशून्य विवी आहे ना नेक्स्ट लेवलचा, की त्याला साधं हे पण म्हणजे कसं काय वूड हाऊसमध्ये तुम्ही, वुडन हाऊस आमचे खूप 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 इच्छा होते, आम्हाला इच्छा होते. अरे हिच्या पण म्हणजे अगेन ते इच्छाचं तर आता जाऊच दे, ती इच्छा गेली आता चुलीत. तर ती ना काय तर ते वूड हाऊसमध्ये राहण्याचं. तर वूड हाऊसमध्ये तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकता की ते तुम्हाला आग लावायला देतील आणि तिथे काहीतरी म्हणजे बार्बेक्यू ते ह्याचं कोलचं करायला देतील वगैरे. इतका कॉमन सेन्स नाही आहे या बाईमध्ये. म्हणजे अक्षरशः 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला. अरे एखाद्याने विचार केला असता की चल बाबा इथे नाही आहे अलाउड, त्या वूड हाऊसमध्ये नाही आहे, पण कुठेतरी बाहेर स्पेस असेल ना जिथे त्या स्पेसमध्ये करू शकतो. आता तर ह्या बाईने जाऊन दुसरं ते ग्रिलर घेऊन आली. आता ते घेऊन आली की काय, आता तिथून उधारीवर घेतलं का तिचं तिला माहिती. पण इतके कसे तिथे पोचले. स्क्रॅचपासून सुरुवात आहे यांची एकदमच. कसले मंदाड आहेत, इतके वर्ष राहून सुद्धा यांना साध्या गोष्टी माहिती नाही आहेत. आणि उगाचच असं काहीतरी असं हसून दाखवत असते, खोटंच हसते, खोटी स्माईल देते. नंतर त्या मण्यारला तर बघा तेव्हा असं काहीतरी असं सेडक्टिव्ह ह्याच्यातच अशी वाकडी तिकडी होऊन अशी काहीतरी बोलत असते. काय तर म्हणे की आम्हाला हे करायचंच होतं आणि कसं खूप छान वाटतं ना इथे, असं म्हणजे इथे एक इंडियन फॅमिली हे सगळं करते आहे. इंडियन फॅमिली, अरे तू तिथेच राहते ना, तर काय एवढं काय इंडियन फॅमिली, उगाचच काहीतरी बकलोडगिरी करू नकोस मोठे इंडियाच्या नावाने. इंडियन फॅमिली इथे येऊन हे करते तर काय करू, मग तिथे येऊन हे करते तर इंडियन फॅमिली अजून काय काय करते, ठगवते, आमचं नाक कापते. तुझं तर असं कटलं पाहिजे ना. मला खूप 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 वाटते, खूप 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 इच्छा आहे मला पण. येडी बाई, चल काय पण बडबड काय पण डायलॉग बाजी नुसती. आणि एवढं आहे की आम्ही खूप थकलो आहे, एवढं आहे की तुम्ही खूप थकलं आहे, झोप. थकली आहे ना,
जो बकवास करू नको आणि 4 दिवस येऊ नको ग बाई. पूर्ण तुझे थकवा काढ, त्या मण्याचा थकवा काढ. आज तर म्हणजे फुल ऑन मतलब देना या मंगता मतलब मंगताईचे बड्डे भाई, भाई का बड्डे. त्यामुळे आज तर एकदम इमॅजिनेशन अँड सेलिब्रेशन. आज काय खरं नाही. इतकं म्हणजे इतकं खरंच मंडळी एक्साइटमेंट आणि प्लॅनिंग आणि सगळं काही कधी कधी मुलींसाठी करताना बघितलं आहे का यांना? कधीच नाही. म्हणजे हिच्यासाठी पण नाही, हिला तुकरटला पण. हिचा तर म्हणजे अलग लेवलचा होता बड्डे. हिचा बड्डे आपण विसरू शकतो का मंडळी? दॅट केक, आय एम व्हेरी मच एक्सायटेड की हिने मण्यारच्या बड्डेसाठी नेमका कसा केक आणला आहे. तसं तर मला वाटतं की हिला मण्याच्या बड्डेसाठी असा काही स्पेशल असा हिंट करणारा केक वगैरे आणण्याची गरज नाही आहे. कारण हिला तर माहितीच आहे ना मण्यारला कसल्या कसल्या इच्छा होतात. मण्यारने हिच्यासाठी आणला होता, इन केस हिला नाही समजलं तर. म्हणून दाखवला होता तिला तो आणून. पण आता बघूया काय आणला असेल तर मज्जा ना मज्जा. पण कुठलाच केक, ह्या पृथ्वी तलावरचा कुठलाच केक त्या केकला बीटच नाही करू शकत. काय आणलेला केक मण्यारने, वाह वाह. तोडच नाही ना त्याला मंडळी. काय बोलता मंडळी, सांगा मला, तुम्हाला आठवतो का तो जबरदस्त केक? सॉलिडच, म्हणजे एकदम आपण म्हणतो ना मेमोरेबलच बनवून टाकला. आता कुठलाच बड्डे इतका मेमोरेबल आता बनूच शकत नाही बोंबळाचा. लाईफ टाईम मेमरी. तर मग मंडळी, मला माहितीच होतं की आज खूप मोठा पॉडकास्ट होईल, कारण काय बोलायचं म्हणजे बोलतच गेली. आणि म्हणूनच मी म्हटलं की आता वेट करण्यापेक्षा आता आपण कव्हरअप करून घेऊया जे पण आहे ते आत्तापर्यंतचं. आणि आता पुढचा मोस्टली जर काही असं एकदम अर्जंट करण्यासारखं नसेल तर आता ट्रिपनंतरच येईल. हिच्या ट्रिपनंतरच एक मोठा सगळा मिळून मिसळून पॉडकास्ट येईल. तोपर्यंत एन्जॉय युअर वीकेंड अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे टू द मडी पडलेला नाग. सी यू टुमॉरो विथ अनदर पॉडकास्ट, न्यू कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला